फडणवीसांनी परमवीर सिंगांना माझ्यावर आरोप करायला लावले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी हा दावा केलाय। अंबानीच्या घराबाहेरील बॉम्ब प्रकरणाचे मास्टरमाइंड परमवीर सिंग हे होते। अटक होणार होती म्हणून परमवीर सिंग फडणवीसांना शरण गेले असं देशमुखांनी म्हटलंय। फडणवीसांना मदत करण्यासाठी परमवीर सिंगांनी माझ्यावर आरोप केले असंही देशमुखांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं खोटं काल बोललं। एक आपल्याला माहित आहे, त्यांनी बोलताना सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते, मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो, मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करण्यासाठी सांगू शकतो असं काल त्यांनी वक्तव्य केलं। मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता, नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला। आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते, ते मास्टरमाइंड होते। परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं। परमवीर सिंग त्यांना शरण गेली की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका, मला अटक झाली नाही पाहिजे। आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखावर आरोप लावा। अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनिल देशमुख यांनी हा दावा केलेला आहे। अंबानीच्या घराबाहेरील बॉम्ब प्रकरणाचे मास्टरमाइंड परमवीर सिंग आणि त्या संदर्भात अटक होणार होती म्हणून परमवीर सिंग फडणवीसांना शरण गेले असं देखील अनिल देशमुख यांनी केलेलं आहे। त्याबद्दल परमवीर सिंगांनी माझ्यावर आरोप केले असं अनिल देशमुख यांनी आता त्यांच्या माध्यमातून हा खुलासा केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।